खनकर साहेबांनी सांगितलं की आशिष शेलारजी मागच्या 1 वर्षापासून या मंडळांच्या मृत्यूसाठी किंवा त्या मंडळांच्या प्रयत्न करत असतात. तर हम्म. आशिष शेलार मंत्री कधी झाले? डिसेंबर महिन्यामध्ये. आता महिना चालू की कोणता आहे? जुलै, म्हणजे 6 महिने झाले. म्हणजे ते सरळ सरळ खोटं बोलतात. ही भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यांची ही भूमिका नेहमीच आहे, म्हणजे बोलायचं पण रेटून बोलायचं. आता मग सांगा, 5 फुटाची मूर्ती आपण जर कृत्रिम तलावामध्ये विसर्जन केलं तर कसं शक्य आहे? म्हणजे तुम्ही गणरायाला सुद्धा हाईट मध्ये लिमिटेशन देणार? ही भक्तीची नियमावली? हे चाललंय काय या राज्यामध्ये? पीयूपीच्या मूर्तीला लाल गोल चिन्ह लावणार, मूर्ती विकत घेताना भाजीपाला आहे का काय? म्हणजे काय करते सरकार? म्हणजे आपण एखादी मूर्ती घ्यायला गेल्यानंतर त्याची नोंद वही घेतली जाते, मूर्ती विक्री नाही, जणू काय बॉर्डरवरून कुठूनतरी मूर्ती आणणाऱ्याची नोंद केली जाते, चौकशी केली जाते. अशा पद्धतीने आपला सण साजरा करायचा का? लोकमान्य टिळकांनी शुद्ध भावनेतून त्यावेळेला सगळे जाती जमातीचे लोक एकत्र आले पाहिजेत, सण उत्सव साजरे केले गेले पाहिजे, ही मागची त्या मागची भूमिका होती. आज नैसर्गिक स्रोत जरी समुद्र असेल किंवा काही तलाव असतील, हम्म. त्या ठिकाणी देखील सांडपाणी जाऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती, आता समुद्राची तुम्ही गोष्ट घ्या, समुद्रामध्ये किती सांडपाणी जाऊन ते सगळं समुद्र राहिलाय का? तिथे काळं पाणी झालेले. आणि हम्म. आपण त्या ठिकाणी मूर्तीला विसर्जन करतो, परंतु राज्य सरकार, महानगरपालिका हे काहीच भूमिका घेत नाही. आता पवईला एक तलाव आहे, त्या तलावामध्ये ठाणा, मुलुंड त्या ठिकाणी झोपडपट्ट्या वसल्या डोंगरामध्ये. त्या झोपडपट्ट्यांचं संपूर्ण सांडपाणी त्या तलावामध्ये येतं. तलावामध्ये आल्यानंतर जलपर्णी तो निर्माण तर होते. आणखीन भयंकर प्रश्न आहे. तो तर भयंकर आणखीन प्रश्न आहे. तुमच्याकडे मार्ग आहे का यावर? मी सांगतो ना, जलपर्णी काढण्यासाठी करोडो रुपये खर्च केले जातात. हम्म. मुंबईकरांच्या खिशाला विनाकारण भूर्दंड दिला जातो. पण राज्य सरकार, महानगरपालिका शेवटी चूक का आहे? या ठिकाणी एक्सपर्ट जे आहेत, सायन्स आहेत, सायन्टिस्ट आहेत, IIT सारखी, पवई सारखी या ठिकाणी मोठी संस्था आहे, त्या लोकांना एकत्रित करून, ज्याप्रमाणे जसं मंडळाच्या अध्यक्षांनी सांगितलं, मूर्तिकारांनी सांगितलं की मातीचं परीक्षण केलं गेलं पाहिजे. म्हणजे सुरुवातीपासून माती मूर्ती घडवण्यापासून तर विसर्जनापर्यंत कुठेही प्रदूषण होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. मंडळांची ही मोठी परंपरा राहिलेली आहे. आपण जर 5 फुटावर मूर्ती आणल्या आणि कृत्रिम तलावामध्ये विसर्जन केलं तर ह्या ज्या मिरवणुका काढल्या जातात, ढोल ताशेच्या ताफा मोठा असतो, त्या ताफ्यामध्ये जवळजवळ एक एक वर्षभर महिला भगिनी असतील, तरुण युवक असतील, हे तयारी करतात, शाळकरी मुलं तयारी करतात. त्या ठिकाणी त्यांच्यावरती विरजन येणार नाही का?